केवळ राम मंदिराची चर्चा एवढी काय प्रॉमिनंटली का करायची आहे? कारण तो निवडणुकीचा मुद्दा बनला ना, तो निवडणुकीचा मुद्दा अनेक वर्ष बनलेला आहे. त्याच्यासाठी रथयात्रा काढण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरच अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. आता जसं आपण म्हणतो की ज्या वेळेला मराठीचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेला गाजत होता त्यावेळेला हे काय सांगत होते की तुम्ही म्हणजे मराठी आणि तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, किंवा तुम्ही मराठीचे ठेकेदार तुम्हीच नाही, हे जसं त्यावेळेला सांगितलं जात होतं. मग आज सुद्धा तेच बोलायला हवं ना की हिंदुत्व म्हणजे फक्त तुम्ही नाहीये ना. जस्ट बिकॉज एखाद्याने किंवा कोणीही सेक्युलर स्वतःला म्हणायचं ठरवलेलं असेल किंवा धर्मनिरपेक्षतेच्या लोकांसोबत जाण्याचं ठरवलं असेल, याचा अर्थ असा होत नाही की तो लगेच अहिंदू होऊन जातो. त्या लोक पण हिंदू आहेत. आता उद्धव ठाकरेंनी काय करायचं आणि त्यांनी ते कशा पद्धतीने दाखवलं हा विषय वेगळा. मुळात प्रॉब्लेम हा इथेच येतो की उद्धव ठाकरे हिंदुत्व पाळतायत की नाही पाळतायत, इथे हा विषय नाही मर्यादित ठेवला पाहिजे. हा विषय इथे का आणला जातो? म्हणजे भाजपकडनं, जर महाराष्ट्र भाजपकडनं किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, त्यांनी हिंदुत्व सोडलं की नाही सोडलं, त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे की नाही, त्यांना रामरक्षा बोलता